नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये गणित या विषयातील काही महत्त्वाची उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। बघा, म्हटलं तर गुणाकार खूप सोपा आहे, पण बघा ज्यावेळेस मोठ्या संख्या येतात त्यावेळेस मात्र वेळ लागतो गुणाकार करायला। पाढे जरी पाठ असतील तरी गुणाकार मोठ्या संख्यांचा करायचा आहे तर खूप वेळ लागतो। मग त्याऐवजी जर आपण साध्या पद्धतीनं गुणाकार करत बसण्यापेक्षा जर आपण काही ट्रिक्स वापरल्या तर ते उत्तर आपलं कमी मिनिटांमध्ये कमी वेळामध्ये आपल्याला ते उत्तर सोडवता येणार आहे। कारण स्पर्धा परीक्षेचा अर्थच आहे कमी वेळामध्ये जास्त गणितं सोडवता आली पाहिजे, तरच आपण त्या स्पर्धा परीक्षांमध्ये विनर होणार आहोत। मग त्याच ट्रिक्स आपण आपल्या या चॅनलच्या मार्फत शिकत आहोत। चला तर मग बघूया गुणाकारामध्ये ही कोणती ट्रिक आहे। आता बघा, गुणाकाराचं बारकाव्याने निरीक्षण करा। काय दिलंय गुणाकार? 54 गुणिले 55 अधिक 54 गुणिले 45। बरेच मुलं काय करतील, पदावली आहे, कारण दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्रिया असतील तर आपण पदावली म्हणतो। मग काय करणार, बरेच मुलं या दोघांचा गुणाकार करणार, या दोघांचा गुणाकार करणार आणि त्या दोघांचं जे उत्तर येईल त्यांची बेरीज करणार। पण याला वेळ किती लागेल तुम्ही याही पद्धतीने सोडून बघा आणि आता जी मी ट्रिक सांगते त्याही पद्धतीने उत्तर सोडवून पहा। कोणत्या ट्रिक्समध्ये आपल्याला कमी वेळेत गणित सोडवता येते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता बघा, याच्यामध्ये बघा इथे पण 54 आहे आणि इथे पण 54 आहे। मग आपण काय करूया, ही 54 ही संख्या काय करूया, इथे लिहून घेऊया, बाहेर काढली, कंसाच्या बाहेर काढली आणि उरलेलं जे काही आहे ते कंसामध्ये लिहून टाकायचं। आता बघा 54 काढलं तर इथे फक्त काय राहिलं आहे, 55 राहिलं आहे, लिहून घेऊया इथे 55। पुढे चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे। आता हे काढलं त्याच्यामुळे याचं काही देणं घेणं नाही आहे सध्या तर। आता इथे काय गुणिले 45 आहे, पण इथे गुणिले न करता काय करायचं, आपण याच्यामधला आणि याच्यामधला आपण काय काढलं आहे, ही संख्या काढलेली आहे बाहेर। मग राहिलं आहे काय, 55 अधिक 45 एवढंच लिहून घ्यायचं या पद्धतीनं। आता बघा इथे लिहून घेऊया 54, इथे काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकार असतं। या दोघांची बेरीज करूया, कंस पहिल्यांदा सोडवून घेऊया। मग बघा 5 आणि 5 10, 4 आणि 5 9 आणि 1 हातचा 10 आलं, किती उत्तर 100 आलं। आता काय करूया, कंसामध्ये आहे म्हणजे ते कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय असतं, गुणाकार। मग 54 गुणिले 100 आलं। काय करायचं आहे, 54 एके 54 आणि हे 2 शून्य इथे लिहूया। बघा किती कमी वेळात गणित निघालं, गणिताचं उत्तर काढलं आपण आणि काहीच कन्फ्युजन नाही, म्हणजे उत्तर चुकेल असं पण आहे की गडबडीमध्ये एखादा हातचा राहिला असंही काही नाही आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, याच पद्धतीनं या प्रकारची गणितं सोडवायची आहेत। पुढचं गणित बघूया आपण। बघा 456 गुणिले 80 अधिक 456 गुणिले 20 आहे। आता याच्यामध्ये सेम काय आहे तर 456। मग ही 456 ही संख्या काय करायची, बाहेर काढायची आणि उरलेली संख्या कंसामध्ये लिहायच्या। मग 80 अधिक 20, 80 अधिक 20। मग बघा इथे 456 आणि हे कंसामध्ये 80 अधिक 20 यांची बेरीज येते 100। मग बघा बरं 456 गुणिले 100, कंसात आहे म्हणजे इथे चिन्ह गुणिले चिन्ह आहे। मग यांचा गुणाकार किती येतो तर बघा 456 एके 456 आणि हे वर जर 2 शून्य आहेत तर फक्त ते 2 शून्य इथे लिहून टाकायचे। मग आपलं उत्तर काय आलं, 45,600 हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे। म्हणजे या प्रकारच्या गणितामध्ये या पद्धतीने आपण जर सोडवलं तर चुकण्याची भीती नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारच्या ट्रिक्स आपल्याला वापरता आल्या पाहिजेत। आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।